खासदार राजन विचारे हे अनेक वर्ष इथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात। दरवर्षी मी इथे येत असतो। विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्याचे इलेक्शनचे वारे वाहूच लागले, पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही। हे जरा देवी समोर बोलताना मला आनंद होतो। देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय, पण त्याचबरोबर त्यांचा काम, त्यांचा लोकसंपर्क, वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे। लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे, लोकांना या गोष्टीचं अप्रूप आहे। एकीकडे मोठे मोठे राजनेते आपले मोबाईल बंद करून बसतात, त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात, नाही तर त्यांच्या पेचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो, म्हणजे संपर्क होतो। त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती, आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे, आणि एकनिष्ठ भक्त आहे। निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही। संकट समोर होती, अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या, पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही, निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन। संख्येने किती आहेत हे न मोजता तर एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू, आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू। या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे, आणि ही प्रचाराची हे आहे। आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी 3 लाखांनी राजन विचारे विजयी होऊ देत। त्यामुळे ते देवीकडे घातलेलं गाऱ्हाणं देवीने कबूल करावं, राजन विचारेंना निवडून द्यावं, आणि महाराष्ट्रातनं कमीत कमी 30 खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ह्या राजकारणाचा उभं घालाय। ही जे फोडाफोडीचं राजकारण झालं, हे जे पक्ष मोडण्यात आले, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, ही राजकीय विकृती झाली, आणि या विकृतीचा सर्वनाश करायचा हे जनतेने ठरवलंय। कुठल्याही पक्षाच्या हातात आता राजकारण राहिलेलं नाही। जनतेने आता हे स्वतःच्या ताब्यात घेतलंय। हे मतदान जे होईल ते जनतेचं उत्स्फूर्त मतदान होईल, आणि ह्या मतदानात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक नवचित्र दिसेल, आणि ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी असेल।